मित्रांनो, आजच्या या बदलत्या काळात प्रत्येक जण व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहत आहे, परंतु हे व्यवसाय करण्याचं स्वप्न पाहण्यासाठी पुरेसा भांडवल लागतो आणि तोच भांडवल नाही. तुमच्याकडे आयडिया, त्यानंतर प्लॅनिंग किंवा तुमचा बिझनेस करण्याचा प्लॅन तुमच्याकडे रेडी असेल, परंतु बिझनेस करण्यासाठी खूप मोठा भांडवल हा लागत असतो आणि तेच मिडल क्लास फॅमिलीकडे नसतो. त्यामुळे तुम्हाला ही चिंता करण्याची गरज नाही. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी एक योजना सांगणार आहे, ज्या योजनेअंतर्गत तुम्ही 50,000 पासून तर 10 लाख रुपयेपर्यंत तर 20 लाख रुपयेपर्यंत कर्ज तुमचा व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळू शकतात. तर या योजनेअंतर्गत आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. या योजनेअंतर्गत तुम्हाला किती कर्ज दिलं जातं, अर्ज कशा पद्धतीने करायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कर्ज मिळवण्यासाठी काय पात्रता लागते याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. या योजनेचं नाव आहे पीएम मुद्रा योजना. मित्रांनो, केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांच्या कल्याणासाठी विविध जनकल्याणकरिता योजना राबवल्या जातात. यापैकी एकीच एक योजना म्हणजे मुद्रा लोन योजना. या योजनेअंतर्गत बेरोजगार तरुणांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून 20 लाख रुपयाचं कर्ज उपलब्ध करून दिलं जातं. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय किंवा नवीन व्यवसाय सुरू करू शकतात किंवा सुरू केलेला व्यवसाय मोठा करण्यासाठी सुद्धा तुम्ही कर्ज घेऊ शकतात. त्यामुळे याची जी उपलब्धता आहे तर ती उपलब्धता देशामध्ये सर्व्हिसकडे आहे. मित्रांनो, यापूर्वी केंद्र सरकारने सुरू केलेल्या मुद्रा लोन योजनेअंतर्गत 10 लाख रुपयाचं कर्ज व्यवसायासाठी दिले जात होते. मात्र आता या योजनेअंतर्गत ही रक्कम वाढवण्यात आली आहे. 2024-25चा केंद्रीय अर्थसंकल्पात ही रक्कम 20 लाख रुपये करण्यात आली होती. त्यामुळे व्यवसाय करण्यासाठी आता 20 लाख रुपयाचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. आता पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत जे लोन देण्याची कॅटेगरी, तर ती लोन देण्याची कॅटेगरी 4 कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत. एकात म्हणजे तुम्हाला मुद्रा योजनेअंतर्गत शिशु कॅटेगरीमध्ये 50 लाख रुपयेपर्यंतच कर्ज हे दिलं जातं. त्यानंतर किशोर कॅटेगरीमध्ये तुम्हाला 50,000 ते 5 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळतं. तरुण कॅटेगरीमध्ये तुम्हाला 5 लाख ते 10 लाख रुपयेपर्यंत कर्ज मिळतं आणि तरुण प्लस या कॅटेगरीमध्ये तुम्हाला 10 ते 20 लाख रुपयेपर्यंत मुद्रा लोन देण्यात येतं. मित्रांनो, त्यामुळे तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जे कर्ज आहे तर ते कर्ज या पीएम मुद्रा योजनेअंतर्गत घेता येतं. आता केंद्र सरकारने प्रधानमंत्री मुद्रा लोन योजना 2015 मध्ये सुरू केली होती. या योजनेअंतर्गत देशातील कुठलाही नागरिक स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणि स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज करू शकत होता. अगदी 8वी पास तरुण देखील या योजनेसाठी पात्र आहे. त्यामुळे तुम्हालाही जर या संदर्भात काही अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मी मुद्रा लोनची ऑफिशियल वेबसाईटची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, सो तिथेही तुम्ही व्हिजिट करू शकता. तर बघा मित्रांनो, आपण मुद्रा लोनच्या ऑफिशियल वेबसाईटवर आलेलो आहे. तर ही मुद्रा लोनची ऑफिशियल वेबसाईट आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आर्थिक वर्ष 2025-26 साठी 5,44,652 कोटी रुपये जी अमाऊंट आहे तर ती अमाऊंट सँक्शन करण्यात आली होती पीएम मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोकांना देण्यासाठी. त्यापैकी 5,33,504 कोटी रुपये एवढा जो अमाऊंट आहे तर ती अमाऊंट खात्यांमध्ये टाकण्यात सुद्धा आलेली आहे. त्यामुळे जो मुद्रा लोनचा रेट आहे तर तो मुद्रा लोनचा रेट चांगल्या पद्धतीने आहे. जी प्रोसेस प्रक्रिया आहे तरी ती प्रोसेस प्रक्रिया अगदी जलद आहे आणि केंद्र सरकारची योजना असल्यामुळे इथं फंडची काही कमतरता भासत नाही. मित्रांनो, त्यावर तुम्हालाही तुमचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आजच मुद्रा लोनसाठी अर्ज करू शकतात. आता तुमच्या मनातही प्रश्न पडला असेल की सर, यासाठी अर्ज कशा पद्धतीने करायचा, तर यासाठी तुम्हाला अर्ज हा तुमच्या जवळच्या बँकमध्ये जाऊनच करायचा आहे. यात इंडिव्हिज्युअल तुम्हाला मुद्रा लोन योजनेअंतर्गत लोन मिळत नाही. तुम्हाला सर्व तुमचा प्रकल्प अहवाल दाखवावा लागतो आणि तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकमध्ये जे राष्ट्रीयकृत बँक असेल तर त्या बँकमध्ये जा आणि मुद्रा लोनची इन्क्वायरी करा. ते तुम्हाला सगळी माहिती देतील आणि तिथं तुम्ही अर्ज करून तुम्हाला मुद्रा लोनचं तुम्ही घेऊ शकतात आणि तुमचा व्यवसाय सुरू करू शकतात. मित्रांनो, काही या संबंधित अडचण असेल तर तुम्ही बिनधास्त आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात. नक्कीच रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.